पनवेल शहरातील महात्मा फुले रोड येथील श्री स्वामी समर्थ सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांना भरदिवसा घरफोडी करून सुमारे 16 लाखांचा ऐवज चोरल्याची घटना उघडकीस आली आहे। घरात कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांना दरवाजाचा कडी कोंडा तोडून कपाटातील 15,35,000 किमतीचे दागिने आणि 60,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। चैतन्य काळे यांच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध तपास सुरू केला आहे। स्वररंग आयोजित पेंट फेस्टिवल 2025 मधील मिस रायगड स्पर्धेत पेंटची रिया दिनेश कांबळे हिने विजेतेपद पटकावलं। अलिबागची प्रिया पाटील फर्स्ट रनरअप तर नवी मुंबईची यशस्विनी पाटील सेकंड रनरअप ठरली। रायगड जिल्ह्यातील 18 सौंदर्यवतींनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत पेंटच्या सृष्टी पेरवी, यामिनी पाटील, मनस्वी लोहार, प्रतिभा वाघमारे, तन्वी पाटील आणि अपूर्वा पाटील यांनी विशेष पारितोषिकं जिंकली। रुपेश चव्हाण यांनी कोरिओग्राफी केली तर परीक्षक म्हणून सिद्धार्थ साळवी आणि डॉ. माधवी ठाकूर उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे पंकज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या या निर्णयानं शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही मोठी खेळी करत संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। पंकज पाटील हे 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असून यामुळे राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळणार आहे। नवी मुंबई मनपामध्ये सार्वजनिक कामातील भ्रष्टाचाराविरोधात भाजपाचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई आणि मनपाच्या कामांचा चौकशी अहवाल जनतेसमोर मांडावा या मागणीसाठी त्यांनी हा लढा उभारलाय। उपोषणस्थळी नागरिकांचा प्रचंड जमाव उसळला असून विविध सामाजिक संघटना, शिवसेना, उभाटा गट आणि मनसे यांनी जाधव यांना पाठिंबा दर्शवलाय। मनपातील भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात जनतेचा तीव्र रोष दिसून येत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या वतीनं चिरनेर आदिवासी आश्रमशाळेत जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। लहान बालकांवरील लैंगिक अत्याचार, सायबर फसवणूक, जनजागृती तसंच अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत हे व्याख्यान घेण्यात आलं। या उपक्रमास आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवी मुंबई पोलीस आयुक्त, सह आयुक्त, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या पक्षी सप्ताहात चित्रकार वरद खुशाली, विलास गावंड यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेले पक्ष्यांचे जग हे चित्रमालिका रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले। फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रदर्शित या चित्रांद्वारे वरद यांनी निसर्ग आणि पक्षी संवर्धनाचा संदेश दिलाय। त्यांच्या कलाकृतींमध्ये निसर्गातील रंगछटा, प्रकाश, छाया आणि पक्ष्यांचे भावविश्व अप्रतिमरित्या उमटलंय। वरद यांनी डॉ. सलीम अली आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली आहे। उरण पोलीस ठाण्याच्या वतीनं सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय। सायबर गुन्हे, मोबाईल वापर, ऑनलाईन शॉपिंग, फेक लिंक, फ्रॉड कॉल, फोन पे, गुगल पे, फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन ट्रेडिंग फ्रॉड याबाबत मानवी साखळी आणि माहितीपर कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। फसवणुकीस बळी पडल्यास नागरिकांनी तात्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा। तसंच उरण पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। लायन किशोर पाटील यांच्या पुढाकारानं लायन्स क्लब खालापूर आणि ग्रामपंचायत माझगाव यांच्या संयुक्त विद्यमानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर माझगाव येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिरात 229 रुग्णांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला तर 39 जणांनी रक्तदान केलं। मधुमेह, रक्तदाब, ECG, डोळ्यांची तपासणी तसंच मोफत औषध आणि अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले। ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना सोयीसाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे लायन किशोर पाटील यांनी सांगितलं। शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रुग्णांना मोफत जेवण देण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।